हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतातून व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण आमच्या म्हणजे सोलर पंपला काय झालं आहे काय माहीत, म्हणजे पाणीच नाही काढत. 4-5 दिवस झाले आहेत. तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहे कारण मशीना वगैरे दररोज 2 टाईम पाणी ॲडजस्ट करायला. तसेच हे पहा, तर तुम्हाला मी बॅकने दाखवते. तर हे पहा, अशा प्रकारे स्टार्टरमध्ये दाखवत आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला काही हेल्प मिळेल. तर आज आम्ही सोलर पंप काढणार आहोत. तर प्लीज कंटिन्यू राहा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर स्टार्टरमध्ये ना MTR लोज फेज म्हणजे MTR फेज लोज असं दाखवत आहे आणि त्यामुळेच आम्ही खूप काही म्हणजे कनेक्शन वगैरे चेक केलं, पण शेवटी म्हणजे मोटर काही चालूच झाली नाही. त्यामुळे आता बाहेर काढण्याचा विचार केला आहे आणि त्यासाठीच म्हणजे आम्हाला मोटर काढण्यासाठी म्हणजे दोर हवा होता आणि तो दोर आम्ही काही महिन्यांपूर्वी म्हणजे जेव्हा या विहिरीत पाणी होतं तर तेव्हा त्या विहिरीत म्हणजे एक मोटारला बांधलेलं होतं आणि ती विहीर आता सुकल्यामुळे म्हणजे काही त्याची गरज वाटली नाही. तर तो आता म्हणजे ती मोटर बाहेर काढून आणि तिला जो बांधलेला दोर आहे तर तोच आता आम्ही पुढच्या कामासाठी त्याचा वापर करून घेणार आहोत. तर फायनली काढून झाल्यानंतर तिला बांधलेला तो दोर सोडून घेतला आणि पुढचं आपलं काम कंटिन्यू करणार आहोत. तर फायनली तुम्ही पाहू शकतात आणि खूप सारं वारं आल्यामुळे आम्ही जे काही चारा वगैरे गोळा करून ठेवलं होतं खूप मेहनतीनं उन्हातान्हात काम करून आणि ते उडालं आहे. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचे किती हाल होतात. तर तुम्हाला मी म्हणजे शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इकडंसुद्धा एक पेंडी उचलून जसं काय हाताने आपटून टाकलं आहे तर अशा पद्धतीनं उडवलं आहे आणि ते परत आम्हाला गोळा करावं लागणार आहे. तर ह्या बोरमध्ये आमचा सोलरचा पंप टाकला आहे आणि आता आम्हाला तोच बाहेर काढायचा आहे. तर तुम्हालासुद्धा असे हे प्रॉब्लेम येत असतील तर तुमच्या कामी नक्कीच हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला उपयोगी येईल. तर त्यासाठीच बनवला आहे. तर प्लीज कंटिन्यू राहा. तसेच कमेंट आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून मला तरी म्हणजे मलासुद्धा नवीन एनर्जी किंवा आत्मविश्वास व्हिडिओ बनवण्यासाठी वाढेल. तर फायनली कंटिन्यू राहा आणि आमच्या शेतातनं तर हे साहित्य आहे जे की मोटर काढण्यासाठी खूपच उपयोगी आहे. तर त्याचा वापरसुद्धा आम्ही करून घेणार आहोत. तर ते सुद्धा तुम्ही पाहालच. नंतर हे आमच्या शेतातलं म्हणजे उंबराचं झाड आहे. तर विहिरीजवळ खूप मोठं झाड असल्यामुळे ते पिकून म्हणजे त्याचे बिया वगैरे पक्षी खात असतील आणि सर्वत्र पडत असतील. त्यामुळे सर्व शेतात पाहिले तर उंबराचेच झाडं पाहायला मिळणार आमच्या शेतात. तर फायनली आता खूप सारं म्हणजे ऊन आलं आहे आणि आता आम्ही कामाला सुरुवात केली आहे. तर सर्वांची काही ना काही बेसिक कामं असतात. त्यामुळे सर्व कामं आटोपल्यानंतर सर्वांना फ्री टाईम मिळाल्यानंतरच आम्ही हे काम करायला घेतलं आहे. तर हे दादा वगैरे आमचे हे सर्व फॅमिली मेंबरच आहेत आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट किंवा मदत करतात. तर हे काम करण्यासाठी काही बाहेरचं लोकंसुद्धा येत असतात आणि त्यांना एक्स्ट्रा चार्ज वगैरे करावा लागतो. पण हे दादा बोलले की आम्ही आहोत आणि आपण सर्व मिळून करणार, मग कशाला त्यांना बोलवायचं, आणि नेहमीच ते आम्हाला म्हणजे मदत वगैरे करत असतात. त्यामुळे ह्यावेळीसुद्धा आम्ही त्यांच्याच मदतीने हे कामसुद्धा करणार आहोत. तर फायनली ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार म्हणजे ज्याला जसं परवडेल तसं ते काम हाती घेतलं आहे. तर अशा पद्धतीने पाईपला एका लाकडाने बांधून दोन्ही साईडने जोर वगैरे दाब देऊन वर खेचण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही लेडीज लोकं मात्र हे पाईपला वगैरे घेऊन पुढे सरळ रेषेत घेऊन जाणार आहोत. कारण ऊन असल्यामुळे तो पाईपला थोडा उन्हात म्हणजे वाकडा झाला की तो मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे सरळ एका रेषेत घेऊन जाणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर मी एका पाईपच्या टोकाला म्हणजे पकडलं आहे आणि तिकडं पाईप घेऊन जाणार आहे. तर सर्वांचे म्हणजे एकाच जोराने किंवा सर्व एकाच दिशेने म्हणजे दाब वगैरे उचलून घेऊन त्यामुळे सहज निघतं बाहेर, पण थोडा म्हणजे रिस्की आहे. तसंच खूप ऊन वगैरे असल्यामुळे तरी थोडं जीवावरती आलं होतं. तर फायनली काही वेळानंतर म्हणजे खूप थकवासुद्धा आला होता. तर थोडा ब्रेक घेतला आणि परत कंटिन्यू केलं आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने. तर नेहमीच करत असल्यामुळे आम्हाला सवयसुद्धा झाली आहे आणि त्यामुळे ते आम्ही इझी करू शकतो. तर आता गरज होती कारण आम्हाला
म्हशींना वगैरे पाणी द्यायला खूप हाल होते. तर त्याच्यामुळेच लाईट येते, पण ते रात्रीचं टायमिंग असल्यामुळे केव्हाही येतं आणि जाते. त्यामुळे पाणी भरायला काही जमतच नाही. तर त्यासाठीच सोलर राहतो, मग बरं पडतो. तर त्यासाठी आम्ही हे मोटर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तर मध्येच कॉल आला, कारण आम्ही गॅस बुकिंग केलं होतं, ते आज द्यायला येणार आहे. तर त्यासाठी तर ते काम मध्येच थांबवलं आणि गॅस म्हणजे घेण्यासाठी, सिलेंडर घेण्यासाठी आलो आहोत. तर सिलेंडरसुद्धा आम्ही शेतातच घेऊन आलो होतो, कारण नंतर वेळ वगैरे वाया जाणार. तर त्यासाठीच, आणि 1-2 म्हणजे माणसासारखं ते काम नाही, तर सर्वांचं म्हणजे साखळी आहे आणि ते एकच माणूस म्हणजे बाहेर गेला की ते काम थांबतं, आणि त्याच्यामुळे आम्ही इकडे आल्यामुळे ते काम थांबलं होतं. तर फायनली म्हणजे गॅस वगैरे शेतातच ठेवलं, कारण नंतर घरी जाणार तेव्हा घेऊन जाणार. तर फायनली गॅसचे रेटसुद्धा खूप वाढलेलं आहे, तर पाहू शकतात. तर गॅस वगैरे, सिलेंडर वगैरे घेतलं आणि परत आता अजून आम्ही तेच काम कंटिन्यू करून ठेवणार, म्हणजे करून घेणार आहोत. तर फायनली आपल्या मेन पॉईंटकडे आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही पाईप म्हणजे त्याला थोडा आधार देऊन तिकडं आलं होतं. तर परत सुरुवात केली आहे. तर खूप सारं पाईप आता बाहेर निघालं आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला मी दाखवेलच की आमच्या म्हणजे मोटरीला काही प्रॉब्लेम झाला किंवा तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने सॉल्व करू शकता, तर हेच दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकतात. तर फायनली खूपच वेळ लागली आणि काहीच वेळानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न आमचा सक्सेस झाला आहे. तर केबल वगैरे चेक करण्याचं काम चालू आहे. तर मोटर चांगलीच होती, पण केबलमध्ये थोडं पाणी शिरल्यामुळे हे प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे जे आपले केबलचे कनेक्शन असतात, तर तिथंच आमचा मेन म्हणजे तिथंच प्रॉब्लेम आला होता. कारण जे जॉईंट आपण केलेलं असतं, तर तिथं पाणी वगैरे शिरल्यामुळे थोडं म्हणजे खालचा केबल हा खाली निसटला आणि वरचा हा वरती निसटला, आणि त्यामुळे जे वायरिंगचे कनेक्शन होतं, तर ते थोडं लूज झालं आणि त्यामुळेच म्हणजे MTR फेज लूज असं कनेक्शन दाखवत होतं. तर फायनली म्हणजे आम्हाला आमचं प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि ते नंतर कंप्लीट केल्यानंतर परत संध्याकाळी अजून आम्हाला मोटर खाली उतरवायची आहे. तर त्यासाठीच, तर तुमच्यासुद्धा म्हणजे स्टार्टरमध्ये MTR फेज लूज असं दाखवत असेल, तर तुम्हीसुद्धा तुमच्या केबलची वायरिंग नीट एकदा चेक करा आणि घरच्या घरी तुम्हीसुद्धा चांगलं म्हणजे करू शकता. तर हेच माझा या व्हिडिओतून दाखवण्याचा उद्देश आहे. तर फायनली संध्याकाळ झाली आहे, तरीसुद्धा आमचं तेच काम चालू आहे आणि सर्व काम आपटेपर्यंत अंधारसुद्धा झाला होता. तर व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश की तुम्हाला म्हणजे घरच्या घरी जर तुमच्यासुद्धा स्टार्टरमध्ये असे प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्ही म्हणजे केबलचं वायरिंग हे चेक करून घ्या. बाकी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशा नवीन